ढेरी कमी करायचे, कमेंट करा. जिमला जायचंय, बॉडी दाखवू. एवढा नाही बोलले मी, एकदम स्लिम झाला असं बोललेच नाहीये मी. थोडा बारीक वाटत. 7 दिवस याच्या बिना ह्या घरामध्ये काढले. मला खूप जड बघू गेले. शकता तुम्ही. नाही तिचं असं म्हणणं आहे, खुशी एक दुसरी बायको, तिला एक तिची मैत्रीण आहे खुशी, ती तिला खूप आवडते. ते तिचं म्हणणं आहे माझी मैत्रीण, आम्ही जोडीने राहू, तू लग्न कर. किंवा कोमल कुठे दिसली ते ही बाई तुम्हाला प्रेग्नेंट कशावरनं वाटते? नाहीच आहे. नाही सांगायचं. आता तूच बोली त्यांना सांगायचं नाही आणि आता तू अशी करते. गेम तुमच्यासोबत खेळला जातोय. तुम्हाला कोणावर ट्रस्ट ठेवायचा ते ठेवा. नमस्कार मंडळी, कसं आहे मग? बरं आहे ना? खूप एक्सायटेड आहे मी आज ब्लॉग करण्यासाठी, कारण 15 दिवसांनंतर भाई ब्लॉग चालू होणार आहे जोडीनी. आणि आय नो की तुम्ही खूप वाट बघताय, खूप म्हणजे खूपच वाट बघताय. खूप सारे कॉमेंट्स आहेत माझ्या, प्रत्येक रीलला कॉमेंट्स आहे की तुमचे ब्लॉग मिस करतोय. सो सॉरी, मी होतो वारीमध्ये, या कारणाने ब्लॉग नाही आले. आणि बॉबी खूप बारीक वाटतोय. नाही एवढा नाही वाटत आहे. मला वाटतोय ढेरी कमी करायचे, कमेंट करा. जिमला जायचंय, बॉडी दाखवू. एवढा नाही बोलले मी, एकदम स्लिम झाला असं बोललेच नाहीये मी. थोडा बारीक वाटतोय. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? कलर मध्ये डिफरन्स दिसत. अरे हा थोडासा काला खूप टॅन झालं. टॅन पडलं थोडस त्याला. यस, नाही असा दीदीचा आणि तुझं हा असं बघ कसं वाटतंय. नाही तसंच. इकडे ये ना तू, कॅमेरा तसंच आहे. थोडा फरक आहे. गजब बेइज्जती है. मग मला फिल्टर मारून गोरा कर ना. नाही करू शकत. कारण की तुला फिल्टर मारलं तर मी सुद्धा अजून गोरी वाटेल ना म्हणून. ठीक आहे. सो सॉरी परत एकदा, ब्लॉग नाही आले खूप दिवस, पण आता आपण कंटिन्यू ब्लॉग करूया, कारण आता आम्ही आहोत सोबत. यस, देख रहे हो ना स्ट्रैटेजी देख रहे हो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. बघूया आज काय काय करतो. गाईज मला आता ह्यांनी दाखवलं कलर डिफरन्स. सो यस, डिफरन्स आहे. माझा हा कलर पदयात्रेमुळे झालाय. आणि कोमल तू मला 12 दिवस मिस केलंस का? खूप अतिशय प्रमाणात मिस केलं. नक्की केवढं मिस केलं? खूप एवढं जास्त. म्हणजे मी ना 6-7 दिवस इथे घरीच होते. 7 दिवस याच्या बिना ह्या घरामध्ये काढले. मला खूप जड बघू गेले. शकता तुम्ही, तिच्या डोळ्याखाली कालोख झाले. रात्रभर झोपली नाही माझ्या कारण मला आठवणीमध्ये. इतकं झोप यायची नाही म्हणून. खरं आहे का काय हे? हा मग नाही यायची मला झोप. मारेल चापट बुरत म्हणजे थोडीशी भीती पण नाही. मी सकाळी 5-6 झोपायची. मला थोडीशी भीती पण वाटायची आणि मग याची आठवण पण यायची आणि भीती पण वाटायची. मग दोन्ही पण वाटायची. मग म्हणजे झोपलीच नाही तू? नाही मी दुपारी झोपायची. अरे कहना क्या चाहते हो? आणि आमचं तिकडे असं झालेलं की कधी पोहोचतोय हॉल्ट वरती आणि कधी झोपतोय. कारण मॉर्निंगला 3ला उठावं लागतं पालखीसाठी. 3ला उठून 3:30 पर्यंत 4 पर्यंत पालखी निघायला चालू होते. सो असं व्हायचं की कधी झोपतोय मी, कारण रात्रीची 3च तास झोप भेटायची आणि दुपारची 2 तास, म्हणजे पूर्ण दिवसभरातून 5च तास झोप. तरी माझ्या डोळ्याखाली कालोख आहे का बघा. कारण आता चेहरा येऊन हा ना 3 दिवस झोपलाय मी. 3 दिवस नव्हती इथे. हा ते पण राहिलं बोलायचं. हा माझ्या डोळ्याखाली कालोख नाही, कारण अख्खा चेहराच काला झालाय. म्हणून तुला काळोख दिसत नाही. बरोबर बोललास. आम्ही शिर्डीला गेलेलो आणि शिर्डीमध्ये नाही का माझं एक काम होतं म्हणून मला तिकडे थांबायला लागलं. आणि आम्ही सोबतच येणार होतो, पण मग तिकडे जरा जास्त वेळ लागला. 3-4 दिवस आम्ही, म्हणजे हा पालखीवरून येऊन सुद्धा 3-4 दिवस आम्ही भेटलो नव्हतो. तेव्हा ही मला मध्ये थप्पा द्यायला आलेली. काय? मी तुला थप्पा द्यायला आलेली आणि स्पॉइल केलं. हा, मला बोललं की जाऊ द्या रे ते बघा. हा दीदीचा कॉल आलाय, दीदी पोचते. मी बोललो दीदीचा कॉल आलाय, दीदी पोचते. दीदी पोचते. दीदी आ- मला माहिती होतं दीदी थप्पा द्यायला येणार दरवर्षीप्रमाणे. आणि मी जातानाच बोललेलो की दीदी तू थप्पा द्यायला येणारच, मला एवढं टेन्शन नको घेऊ. तू का दीदी बोलते मला? दीदी दीदी, कोमल दीदी. बारीक झाल्याने स्वतःला काय लहान समजतोय काय? ए मी आहेच लहान. 24 वर्षाचा हा, आहे मग मी. ताई बोल मला, ताई. 24 म्हणजे काय असतं? ताई लहानच कसं असतं. बोलणार रे? मॅडम बोल.
24 म्हणजे लहानच असतं. हा मग माझं सगळं ऐकत जा. मॅडम न बोलू, ताई पण बोल, माझं ऐकत जा. कारण की मी 1 वर्ष तुझ्यापेक्षा जास्त मोठी आहे आणि 1 वर्ष मी पावसाळा जास्त बघितलाय, बरोबर की नाही? मग काय बोलू तुला ताई? ताई नाही बोलायचं, ऐकायचं माझं सगळं. अच्छा, आता ऐक, तू माझं मी ऐक. तू ऐकायचं माझं, मी तुझं नाही. शिर्डीवर येऊन मला 4-1 दिवस झालेत आणि मला आता ना जरा मटण खायची इच्छा झाली. ओ व्हेरी नाईस. मला असं वाटतं की तू आज माझ्यासाठी मटण बनवशील तर जाम भारी होईल. तर तुझं काय म्हणणं आहे? बनवेल मी, पण मग आता एवढ्या दिवसानंतर तुझ्यासाठी मटन बनवते तर मला काहीतरी गिफ्ट तर पाहिजेच. काय गिफ्ट पाहिजे तुला? काय पण चालेल. बापरे, असं नाही की नवरा एवढे दिवस नीट जेवला नसेल, काय नसेल, जरा नवऱ्याला खाऊ घालू, तर त्यात पण तुला गिफ्ट पाहिजे. असं नाही की माझ्या बायकोने किती दिवस झाला मला काही खाऊ नाही घातलंय तर तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन येतो असं. चल चल, काय पाहिजे? काय मागत काय नको पिल्लू, तुझं प्रेम दे. हा, मला ना नेहमी असं होतं, बॉबी मला नेहमी विचारतो काय पाहिजे, मी असं बोलले ना मला पाहिजे तर मला राहतच नाही बोलायला काय काय मागू. तुम्ही कमेंट करा मी काय मागितलं पाहिजे याच्याकडून. मला काही समजत नाही मी काय मागितलं, कारण की माझ्याकडे सगळं काय आहे. माझ्याकडे मेन बॉबी आहे तर माझ्याकडे सगळंच आहे. आणि देवाच्या कृपेने सर्व माझ्याकडे सुद्धा सर्व काय आहे, तिच्याकडे सुद्धा सर्व काय आहे. तर असं काही असं वाटतच नाही की काहीतरी अधुरं आहे की मी तिच्याकडे मागू की ते मला देईल, आणि तिला सुद्धा वाटत असेल की माझ्याकडे काहीच असं अधुरं नाही की मी त्याकडे मागू तो मला देईल. PS5 मागू शकतो पण तो थोडा महाग आहे म्हणून मी नाही मागत, आणि मला एवढं नाही आवडत. मी मागू शकते. काय मेकअप नको मागू? नाही, हा, खुशी. अच्छा खुशी. म्हणजे मी काय दुःखी आहे? नाही, तिचं असं म्हणणं आहे खुशी एक दुसरी बायको. तिला एक तिची मैत्रीण आहे खुशी, ती तिला खूप आवडते. ते तिचं म्हणणं आहे माझी मैत्रीण आम्ही जोडीने राहू, तू लग्न कर. म्हणून ती बोलते की खुशीला घेऊन ये. वाह वाह, ऐसा चाहिए हस्बैंड. काश ऐसे होता भगवान. बघ तुला खरंच दुसरं लग्न. ए बाबा, हे नेहमी बोलत असतो ना लग्नाचं तू नुसतं. खुशी मागतेस ना? खुशी मागितली मी. हा मग खुशी आणतो ना. खुशी दो खुशी वो, म्हणजे कसं माहितीये का, कसं? तू माझ्यासाठी जेवण बनवशील. बापरे, तुला लाज वाटली पाहिजे. नवरा एवढा पदयात्रेवरून आलाय, नवऱ्याला आता खाऊ नाही, पिऊ आता नाही, नंतर उद्या परवा. आता नाही, आता बोलले काही मी खुशी नाही. पहिले चहा बनवायचं. तुला वेळचं कायच्या आधीच काला झालं, अजून काला मध्ये चहा पिऊ. गाईज मला ना आता तुम्ही ना एका गोष्टीचं ना उत्तर द्या. सर्वांनी एका गोष्टीचं उत्तर द्या. या इकडे. इकडे इकडे. अच्छा इकडे. मला वाटलं एकट्यामध्ये उत्तर द्यायचं की म्हणून चालला. मला एका गोष्टीचं नक्कीच उत्तर द्या. कोमलचा कोणताही ब्लॉग आला, कोमलचा माझा कोणताही ब्लॉग आला, किंवा हिच्या फॅमिली सोबत कोणता ब्लॉग आला, किंवा कोमल कुठे दिसली, ते ही बाई तुम्हाला प्रेग्नेंट कशावरनं वाटते? हा यार, कशावरून वाटतं? अरे ही खाऊन खाऊन माजली आहे. लिसन, अरे ही खाऊन खाऊन माजली आहे. हिचे गालबिल इथे झूम करून टाको, गालबिल बाहेर आले, डबल चीन, पोट बीड बाहेर आले, ढेरी वाढली आहे. प्रेग्नेंट नाहीये, ढेरी वाढली आहे, खाऊन खाऊन माजली आहे. वर्कआउट नाही होत आहे मॅडम कडनं. सो प्लीज कोणी कॉमेंट्स करू नका की ही प्रेग्नेंट आहे. नाहीये, नाहीये. नाहीच आहे तू प्रेग्नेंट. काय सांगायचं आता? मला माहित नाही. वाह दीदी, वाह दीदी. मुझे चक्कर आने लग गया. अरे तू प्रेग्नेंट नाहीये, तू खाऊन माजली आहे म्हणून जाड झालीस. सांगायचं नाही असं सांग ना. सांगायचं नाहीये. नाही सांगायचं, मग असं बोल ना, मी नाही सांगत. हा काही जी खाऊन माजली हे सांगायचं नव्हतं. सॉरी, मी चुकून सांगितलं. बरोबर ना? ठीक आहे, चालेल. कळेल तुम्हाला थोड्या दिवसांनी. काय आता तूच बोलली त्यांना सांगायचं नाही आणि आता तू अशी करते. गेम तुमच्यासोबत खेळला जातोय. तुम्हाला कोणावर ट्रस्ट पाहिजे? आजच खरं सांगा, तुम्हाला कोणावर ट्रस्ट? हा चला हा, कमेंट करा, सांगा कमेंट करा. कोणावर ट्रस्ट आहे सांगा. Comment मी करा. खरं बोलतोय का ही खरं हा, बोलतोय? खरंच. मी असं बोलतोय की खाऊन खाऊन माजली आहे म्हणून जाड झाली आहे, तर बॉब खरं बोलतो अशी कॉमेंट्स करा. आणि कोमल बोलते की मी प्रेग्नेंट आहे पण लपवायचं तुम्हाला सांगायचं नाही.
तो कोमल खरं बोलते असं कॉमेंट करा. दोघांमधनं कोण खरं बोलते नक्कीच कॉमेंट करा. सांगा आता, खरंच सांगा तुम्ही. सांगा सांगा नाही सांगा सांगा तुम्हाला थोड्या दिवसात नाही सांगा ना तुम्ही सांगा 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 ना मग. सांगा ती सांगा कसं वाटतं ना, आपण मराठी नसतं तर सांगा कसं वाटलं असतं ना? खरंच कसं वाटलं असतं ते सांगा. माझ्या बायकोची उच्चा पद्धत दाखवतो या. ए बाब्या, एवढा महागाचा पडदा आणलाय मी आणि स्टापनर मारून ठेवलेत. हार लावलेले हार लावलेले. म्हणजे हे बोलत होता कोणी केलं तू? हा अच्छा, तू रोहितवर घेत होतं ते? नाही मग रोहितचे कारमध्ये दाखवू का? तिथं कुठे? अरे देवा, स्टिकर काय ध्यान हटा प्रॉफिट हटा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. अजून काय भाई भाव. भगवानचे भाई भगवानचे. तर So, मग- ठीक आहे, मी आता जातो मटण आणायला. मस्तपैकी मटण आणतो. मटण आणि भाकरी खाऊ घाल मला. पण घेऊन ये सोबत काय गिफ्ट. गिफ्ट काय आणू? मी ह्याला पॅक करून आणतो सांग ते मला. कोणाला? तुला. मला लय भावले कार्पेट लागेल. कार्पेट लागेल कार्पेट. ते गिफ्ट पेपर नाही लागणार. ब्ल्यू कलरचा कार्पेट होतो माहिती आहे ना. असं असावं लागेल. अच्छा, मला तुम्ही सांगा मी याच्याकडून काय मागितलं पाहिजे. नेक्स्ट टाइम म्हणजे मला लक्षात राहील. मुलींनो सांगा तुम्ही. लय एक्सपेन्सिव्ह गोष्टी सांगू नका. दोघं पण सांगा, दोघं पण. मी दोघांमधून कुठला तरी चॉईस करेल आणि मग हा आणतो. मला आवडेल की कोणी कॉमेंट्स केलं की एक गुलाब दिला तरी बायको खुश होते. अशी कॉमेंट कोणी केली तर मला जाम आवडेल. मग दे ना, ते तरी दे. अशी बोलते जसं काही दिलंच नाही. आणि जशी अशी बोलते जसं काही किती जेवढे गुलाब दिले तेवढे बोक बिक मध्ये असे जपून ठेवले. बुक वीक मध्ये काय शाळेचे स्टुडंट आहे? मग काय, मग गुलाब कशाला असं माहितीये का? कशाला? ठेवण्यासाठी असतो Book मध्ये जपून. ते सुकून ठेवायचं, त्याच्यावर नाव लिहायचं. नाही तू केलेस बाबी असं? जपून. खरं सांग. नाही भाऊ, हे निब्बानी बिगिरी मी नाही करत. मी पण नाही केलं असं. आय डोंट लाईक. अरे गुलाब काय असतं, जपून ठेवायचं असतं. तुला गर्लफ्रेंड होती याचा अर्थ. आय एम बिझी इन पिन काढण्यात. विषय बदलला. गर्लफ्रेंड वर विषय काय येतो? जाऊ दे, तुला सोडलं रे मी आता. काय विषय? तसं नाही सोडलं, तसं सोडणार नाही कधी. तसं नाही सोडलं. कमी झालंय. ले होतं, खरंच ले होतं. नाही झालं. बॉबी झालाय कमी, झालाय. पोट कमी झालं. पोट कमी झालं. हे थोडस वाटतं पण हे पण कोमल खूप बॅक झालं. बॅकला माणसं बघत नाही, पुढे बघ. नाही पण आता 1 महिना अजून जिम करेल ना, जाम भारी बॉडी बनेल. मला पण करायची, पण मला होतच नाही. काय करू असं जिम होण्यासाठी? एकदम मला हौसला आला पाहिजे. मला वाटतं मी पहिल्याचे ना असे फोटो झोपेतून उठल्या माझ्या समोर दिसले पाहिजे. नाही, तू फक्त नवऱ्याला वरदान दे की नवऱ्या मार मला पट्ट्याने. फंस गया सी. आई शपथ भाऊ, उठल्या एवढा मारेल ना अख्खा राग काढेल. कोणाचं राग काढतो कसला? मी काय केलं? क्यूट चरबी घालव. मी तुला काय केलं? तू आज तोंडवाटे काढलेस. तोंडावाटे हा, काय काय म्हणजे मी कुठून निघते. याच्यात तुझा फायदा आहे. वर्कआउट तुझं होईल. तू ना उठणार म्हणजे एवढी निब्बर आहेस. उठणार नाही, मार खाऊन पण उठणार नाही. तुम्हाला मारूच शकत, त्याची हिंमतच नाही मला मारायची. ब्लॉग मध्ये तू बोलू शकते, तेवढं तुला तेवढा अधिकार दिलाय मी बोलण्यासाठी. अच्छा, खरं सांगा, आणि मला कधी मारलं असेल? अरे बाबा, 10 वेळेला विचारतेस, 10 वेळेला नाही म्हणतात ते. पण तुम्ही मला बोललेच नाही. बोललेत, मग काय 10 वेळेला कमेंट बोलले केली आहे. केली भरपूर वेळा. हा काय? नाही बोलले मारू का? शकत. ते बोललेत ना का मारतो बोललेत. नाही मारत. मग तुम्ही ओळखलं नाही. बापरे, काय शकीबाई आहे ही, माझ्यावर शकी? शक. शकी. ये भगवान क्या जुलुम है. शक कसलं आहे याच्यावरती? शक घडवते. गाईज, मला ना असं थोडीशी अशी मला पॉझिटिव्हिटी येते. काय माहित नाही का? तू बारीक होणार आहे सर. हा, मला कसं माहित तू हे बोलणार आहे? मला कसं माहित तू हे बोलणार आहे? खरं सांग, मला कसं माहित? मी तुला ओळखते, माझं प्रेम तेवढं तुझ्यावर. पण तू मला कधी ओळखू शकत नाही. आता पण मी काय बोलणार? मला काय माहित. हेच तर विषय आहे. मी ना तुला ओळखू शकत, हा. कारण मी तुला ओळखलं असतं. क्योंकि मैं दिल में आज समझ में
कौन लाला क्योंकि वो दिल में आती है समझ में नहीं. बिन बनायची का तिला वो बॉबीचे फेवरेट आहे तान्या मित्तर. आवडतं मला. बॉबीला खूप आवडतं खूप. लव्ह इन फर्स्ट साईट. वन साइड बस फर्स्ट साइड इंग्लिश भाई फर्स्ट साइड. इंग्लिश असं हसायचं नाही माझ्या इंग्लिश वर आधीच सांगतोय. बॉबी बोलतो माझा बाबू माझं पिल्लू. ते फोटो लावा साईडला त्या हिशोबाने. नाही हो ते मस्ती करते. स्टार्टिंगला आवडत होत्या माझं पिल्लू माझं पिल्लू, माझ्या माझं पिल्लूला काय पिल्लू. बोलायचं नाही. माझं बिल्लू ते काय मी काढले ए, बोल बोल काय बोलले हा? बोलायचं माझा पिल्लू. हा, मग. हे नाही रे सगळेच पिल्ले तू करून ठेवते. हे नका बघू रे अशी 4 चौघात बोलतील बॉबची चॉईस लय काढले. कोण नाही इथं, आपण तिघच येतो. तसं नाही आता बॉबची बघतील ना. चॉईस फक्त एकदाच ठरली चांगली त्याच्यानंतर सगळे विशेष सटकले. पण जाऊ दे आता थांब पाणी आलंय. मला असं का वाटतंय की माझ्या बायकोला आज माझ्यासोबत मूवी डेटला जायचंय. यही था यही बोलना था. हेच बोलायचं होतं वाटतं मला. हा हा तू माझ्या मनातलं ओळखलं म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतो. अतिशय प्रेम आहे तुझं माझ्यावर. आज हिला गिफ्ट मी देतो मूवीची तिकीट्स. जा एकटी बघून ये. हे भारी होतं ना. नाही का बाबू तुला एकट्याला कधी सोडलंय मी कुठे. फक्त पदयात्रा सोडून जिंदगी तू मला कधी सोडलेस का. माझं जाऊ दे. बात तो सही है. तुला स्वातंत्र्य होतं 10 दिवसाचं स्वातंत्र्य दिले मग- पण ते स्वातंत्र्य 13-14 दिवसावर गेलं. माझं जाऊ दे. तू मला कधी सोडलेस का मला तेवढं सांग. अच्छा तुझं म्हणणं काय मी अगं माझं म्हणणं की मी तुझ्यासोबत मूवीला येतोय. तुझं म्हणणं विषय वाढवू नाही, नकोस. तू बोललास मी तू मला कधी सोडलं का. तुझं म्हणणं काय आहे की मी तुला सोडू असं. लिसन केअरफुली. विषय वाढू नकोस. मूवीच्या तिकीट काढलेले आहेत. आपण दोघं जातोय आज मूवीला. ओके जा जेवण कर. मग जेवण जा पहिलं जेवण कर. मी तुझं म्हणणं 6 वाजलेत पटापट जेवण आवर आणि मग मूवीला असं. मला कंटाळा आला जेवण. हा कंटाळा शब्द या पोरींच्या तोंडातून कधी जाय मला समजत नाही. 4-5 दिवस झाले मी try तुमच्या घरी करते. पण असा कंटाळा शब्द येतो का पोरींच्या तोंडातून. 4-5 मला दिवस समजत नाही. झालं मला मी- मला कसं तरी होतं हा शब्द एवढा राग येतो ना. असं वाटतं असं पकडू फटा 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 फटा. मला कसं तरी होतं हा शब्द ऐकलं. अशा अवस्थेत कोणाला मारायचं नसतं रे. अशा अवस्थात मी अच्छा अशा अवस्थात कप पकडलेल्या अवस्थेत. सॉरी कप ठेवू नये. आणि तुला जे सांगायचं ते सांग. मला सॉरी सांगायचं नव्हतं हा बोलला. ए बाय लोक ग विचारले शिवाय घालतील आपल्याला. ए बाबा खेळते तुमच्या सोबत. विमल बॉय विमल बॉय तो जुना मुली नाही ना तू आहे त्याचे पॅर दे. विमल बॉय बोलतो. काय चुकीचं होतं. सॉरी साहेब मला माफ करा. आई शपथ साहेब मी नव्हतो. तुमचं नाव नाही घेऊ शकत. विमल बॉय बोलल्यावर तुम्ही समजू शकता कोणाचा मूवी लागलाय. कमेंट करा कोणाचं. पण मला हे सांग बॉब माझं असं तोंड का मोठं झालं. कारण तुझं लक्ष फक्त तोंडावर जाते अंगावर जात नाही. नाही रे माझं डबल चिंता नाही रे कधी. नाही नाही अजिबात नाही. मग कसं काय एका दिवसात असं चुटकी वाजवली आणि वेट कमी कसं होईल. स्वप्नातून उठ. बाप सांग. वर्कआउट केल्याने होईल. नको आपल्या कंटाळा. असं धावायचं. वर्कआउट केल्याने होईल. खरंच करू का मनावर घेऊ. कर ना खरंच. गेल्या 4 वर्षापासून खरंच मनावर अच्छा घेतलं. सांगा तुम्ही मला काय झालं. एवढं कर. अच्छा मला सांगा तुम्ही काय अच्छा करायला. मी अच्छा तुम्ही मला कमेंट करा मी आपल्या काय करेन. मनामध्ये एक हे येतं मोटिवेशन येतं कशामध्ये की नाही मला हे भेटणार आहे तर मी करणार नाही का त्या टाईपचं. तर माझ्यामध्ये तसं मोटिवेशन क्लिक पण करत जा. की मला काही गोष्टी भेटणार असतील ना तर मी त्या गोष्टी एकदम स्ट्रगल करून गोल मध्ये पोहोचते. त्या गोल अचीव करते. तर आता सध्या तुम्ही मला असं कुठली गोष्ट तुम्ही माझं कोमल घरात युट्यूब चॅनल आहे ना त्याचे सबस्क्रायबर्स वाढवा ना मग मी वेट कमी करते. तर ते म्हणते माझा काय फायदा त्याच्यामध्ये तुमचा अरे काय मग फायदा नाही. सबस्क्राईबचा आणि फॅटलॉचा काहीच विषय नाही. अरे मग एक गोल भेटतो ना रे ऐक. भाऊ. गोल भेटतो. आता ऐक विषय असा आहे की सकाळी परफेक्ट 9ला उठत जा.
जिमला जा. म्हणजे मी 8ला एक महिन्याचा म्हणजे मी 8ला उठते त्याच्याऐवजी 9ला उठू. ओके, तू 8ला उठतेस त्याच्याऐवजी 9ला उठायचा. एक तास जरा झोप, शरीराला झोप गरजेची आहे. कंटिन्यू जिम कर आणि एक पण दिवस तुझा जर स्किप झाला मग तर तिथपासून परत महिना चालू होईल. आ? हा आणि मग तू हा, डाएट बोल बनवून ठेव. तू देशील मला. हा तू थांब, फोन आलाय. डाएट बनवून देशील. तू उपाशी राहतेस उपाशी राहते म्हणून वाटलं. आणि माझा दिमाग काय कमी खाते काय फॅट लॉस फॅट नाही. म्हणून वेट वाढलं वाटतं माझं. सो गाइस आम्ही लोक निघालो आहोत मूवी डेटला. माझ्या बायकोला मूवी बघायची. सो मैं और मेरी बायको आय एम गोइंग टू मूवी. काय होतं बापरे? हे असे करत नाही. ऐका, आज जेवणासाठी कोमल बोलते मटन नको, आज इच्छा नाहीये. बोललो ठीक आहे. तू तुझं नाव सांग. अच्छा ओके, मी बोललो की मला मटन. बघ, तुला बाबा अरे बाबाची शपथ, मी बोललो की मला मटन नाही खायचंय, आपण संडेला खाऊया. सो आम्ही संडेला मटन खाणार आहे. तर आता कोमल असं बोलते की खिचडी आहे आणि दुपारच्या 2 भाकऱ्या उरलेल्या आहेत. तर मी खिचडी टाकते, खिचडीवर दही टाक आणि दुपारची आमटी आहे ती आमटी टाक आणि त्या सगळ्यांसोबत भाकरी खा. पण सांगतो तू पण बॉटल. हा, वरदला पण सांगितलं मी की तू पण भातासोबत भाकरी खा. सो तुम्ही हे कधी नक्की ट्राय केलंय का नक्कीच सांगा, कारण माझी बायको मला असं बलजबरी खाऊ घालते ही सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला सुद्धा तुमची बायको असं काय पण खायला देते का, नक्कीच कॉमेंट करा. त्यांचं लग्न तर झालंय. त्यांचं ज्यांना बोलतोय. मग आई वगैरे बलजबरी देत असेल दुपार बिपारचं, खा बाबा खा, शिळ नको राहायला. शील वगैरे नको राहायला, टोप पडतात उष्टी म्हणून खा रे बाबा. तसं चाललंय तिचं. सो ठीक आहे, अशा प्रकारे ब्लॉग एंड करूया. आम्ही चाललोय मूवीला. आता मूवीला जाताना काय घ्यायचं, जाऊ एन्जॉय करू. विमल बॉयचा मूवी आहे, बघूया कसा आहे काय. आय होप ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. आणि उद्या परत एकदा भेटू ब्लॉग मध्ये, कारण आता आम्ही कंटिन्यू ब्लॉग काढणार आहे. बरोबर आहे तुमचं सुद्धा की तुम्ही डेली ब्लॉग काढा हे कॉमेंट्स करतात. बरोबर आहे, कारण आम्हाला पण इच्छा होते आता डेली ब्लॉग काढायची. आणि बघत राहा डेली ब्लॉग्स. आता जे ठेवलेले कपडे आहेत विंटरचे ते रिटर्न काढावं लागतील सगळे. आणि जे कपडे ते ठेवलेले ते इथे रिटर्न येतील. उन्हाळ्याचे कपडे इकडे येतील. बाय गाईस.